नमस्कार, मी मिलिंद पगारे. आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आपल्याला बराच वेळ खर्च करावा लागतो. आज आपण बघूया अतिशय आकर्षक आणि प्रभावी प्रेझेंटेशन बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या वेबसाईटवर काय काय रिसोर्सेस उपलब्ध आहेत. चला तर जाऊया आपण मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर. ब्राउझरमध्ये आपण create .microsoft हा सर्च करूया. सर्च रिझल्टमध्ये आपल्याला पहिलाच रिझल्ट दिसतोय, मायक्रोसॉफ्ट create.microsoft.com. आपण यावर क्लिक करूया. फ्री टेम्पलेट्स फॉर सोशल मीडिया डॉक्युमेंट्स अँड डिझाईन्स. या ठिकाणी आल्यावर आपल्याला मायक्रोसॉफ्ट अकाउंट लॉग इन करावं लागेल. इथे आपल्याला डिझायनरमध्ये काही डिझाईन बनवता येतील. वर्डमध्ये काही टेम्पलेट दिलेले आहेत. एक्सेल, पॉवर पॉईंट, फॉर्म्स, क्लिपचॅम्प आणि लूप. या विविध रिसोर्सेस पैकी आपण पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध टेम्पलेट काय काय आहेत ते बघूया. यावर क्लिक करू. आपल्याला अनेकविध अशा पॉवर पॉईंट टेम्पलेट या ठिकाणी दिसत आहेत. अजून पुढे जाऊया. या ठिकाणी आपल्याला रोडमॅपसाठी विशिष्ट टेम्पलेट मिळू शकते. शो ऑल बघूया. पॉवर पॉईंट टेम्पलेटचा एक खजिनाच आपल्याला या ठिकाणी उघडलेला दिसतोय. आपल्या आवडीची एखादी टेम्पलेट आपण ओपन करून बघूया. ही पॉवर पॉईंट टेम्पलेट आपल्याला अशा प्रकारची दिसेल. जर आपल्याला डाउनलोड करायचा असेल तर आपण या ठिकाणी डाउनलोड क्लिक करूया. आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणून हे आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि मग पॉवर पॉईंटमध्ये आपण आपल्या आवडीनुसार एडिट करूया. आपल्याला जर अजून इन्फोग्राफिक आपण बघूया. इन्फोग्राफिक्समध्ये आपल्याला बऱ्याचशा टेम्पलेट्स या ठिकाणी उपलब्ध असलेल्या दिसतील. जर आपल्या कामाचं, आपल्या विषयाचं, आपल्या आवडीचं यामध्ये
काही मिळालं तर आपण नक्कीच ते डाउनलोड करू शकतो. अतिशय सुंदर, अतिशय आकर्षक अशा हे टेम्पलेट आहेत. या ठिकाणी हा रोडमॅप सुंदर असा आहे. पुश ट्रान्झिशन वापरून आपण यावर अतिशय छान असं प्रेझेंटेशन तयार करू शकतो. आपण यामध्ये आयकॉन सर्च करूया. अतिशय सुंदर, आकर्षक, एडिटेबल असे आयकॉन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे अन्यत्र कदाचित मिळणार नाहीत. आपल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी लागणारा एक खजिनाच आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आपलं मायक्रोसॉफ्ट अकाउंट असेलच आणि हे आपण फ्री वापरू शकतो. अतिशय उत्कृष्ट असे हे रिसोर्सेस आहेत आपल्या समोर. आपलं प्रेझेंटेशन या रिसोर्सेसच्या मदतीनं अतिशय सुबक होईल, आकर्षक होईल आणि प्रभावी सुद्धा होईल. जर आपल्याला काही प्रमाणपत्र द्यायची असतील तर त्याचे सुद्धा या ठिकाणी नमुने आपल्याला बघायला मिळतील. अतिशय सुंदर सुंदर असे प्रमाणपत्रांचे नमुने या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे प्रमाणपत्र आपण डाउनलोड करू शकतो आणि एडिट करून वापरू शकतो. अतिशय वैविध्यपूर्ण असं साहित्य या साईटवर उपलब्ध आहे. आपल्या वैयक्तिक कामासाठी ते फ्रीली वापरता येईल. एक प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून बघूया. या ठिकाणी डाउनलोड क्लिक करू. आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये डाउनलोड झालेलं आहे स्कूल सर्टिफिकेट. आपण डबल क्लिक करून ओपन करू. एनेबल एडिटिंग करूया. या तीनपैकी जे आपल्याला योग्य वाटतं ते आपण एडिट करूया. या ठिकाणी नाव बदलायचं आहे, आपण क्लिक करून नाव बदलूया. या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं नाव टाकूया. या ठिकाणी आपल्याला तारीख बदलता येईल. या ठिकाणी आपल्याला प्राचार्याचं नाव बदलता येईल. हा जो तपशील आहे आपण आवडीनुसार, गरजेनुसार बदलू शकतो. आता ही जी स्लाइड आहे ही आपण चित्र म्हणून सेव्ह करूया. सेव्ह ॲज, ब्राउज. आपण डेस्कटॉपवर सेव्ह करूया PNG फॉर्मॅटमध्ये आणि याला आपण विशिष्ट असं नाव देऊ, सर्टिफिकेट सुनील. हे नाव जे टाकलेलं आहे हे काल्पनिक नाव आहे. PNG फॉर्मॅटमध्ये आपण ते सेव्ह करूया. या ठिकाणी सेव्हवर क्लिक करू. इथे आपल्याला जस्ट धिस वन हा पर्याय घ्यायचा आहे आणि आपण बघूया. आपल्याला डेस्कटॉपवर प्रमाणपत्र सेव्ह झालेलं दिसतंय.
डबल क्लिक करून आपण ते बघू शकतो. पुढे गरज असेल त्याप्रमाणे वापरू शकतो. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.